इंडिया अलायंस की ठाणे की सभा में विधायक जितेंद्र आव्हाड ने फाड़ी ठाणे पुलिस की नोटिस। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। 16 मई गुरुवार को ठाणे में इंडिया अलायंस की शिवसेना उद्धव ठाकरे गुट के उम्मीदवार राजन पिचारे के लिए एक सभा हुई। इस सभा में शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार गुट की सुप्रिया सुले, शिवसेना उद्धव के संजय राउत, कांग्रेस के सैयद मुजफ्फर हुसैन, ऐसे कई बड़े नेता शामिल थे। साथ ही मौजूद थे इंडिया अलायंस के प्रवक्ता कलवा मुरा के विधायक जितेंद्र आव्हाड। तो यहाँ जितेंद्र आव्हाड ने अपने भाषण में उद्धव ठाकरे को बताते हुए, लोगों को बताते हुए ठाणे पुलिस की एक नोटिस फाड़ दी। क्या है पूरा मामला, तो एक खबर हमने आपको पहले दिखाई। कांग्रेस के ठाणे जिला माइनॉरिटी के अध्यक्ष वसीम सैयद, इनको पुलिस ने धारा 144 की उपधारा 2 के तहत, सब सेक्शन 2 के तहत नोटिस दी है। 15 मई से 19 मई तक मुमरा से बाहर रहने की, मुमरा में प्रवेश न करने की। तो यही नोटिस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के मोहम्मद गौस उर्फ बबलू शेमना को भी दी गई है, शाहरुख सैयद को भी दी गई है, अन्य भी कई लोगों को दी गई है। तो इसी नोटिस को जितेंद्र आव्हाड ने इस सभा में सबको दिखाया। पुलिस कानून को कैसा टेढ़ा करके काम कर रही है ये बताया और ये नोटिस फाड़ी। साथ ही उन्होंने ठाणे में शिवसेना उद्धव ठाकरे गुट का काम करने वाली महिलाओं को, किसी का झुमका भाकर या पोली भाजी केंद्र है उसे कैसा तोड़ा गया है, किसी के घर का ओटा कैसे तोड़ा गया है, वो भी उन्होंने बताया। देखिए कैसे फाड़ी है ठाणे पुलिस की नोटिस विधायक जितेंद्र आव्हाड ने। विचार मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी भूल घालून ठेवली आहे ते उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, संजयजी राऊत, विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातली स्थिती काय आहे, देशातली स्थिती काय आहे हे वेगळं काही सांगायला नको। ही फेअर अँड फिअरलेस इलेक्शन व्हायला हवी असं इलेक्शन कमिशन आणि सगळ्या लोकांचं मत असतं। पण कालपासून ठाण्यामध्ये उद्धव साहेब, कालपासून ठाण्यामध्ये अशा नोटिसेस यायला सुरुवात झाल्यात आणि या नोटिसेस अशा लोकांना येत आहेत की त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा नाही। नोटीस काय म्हणते, ज्या अर्थी माझी खात्री झाली आहे, माझी खात्री झाली म्हणजे कॉन्स्टिट्यूशन पेक्षा मोठा आहे हा माणूस। मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत 20/5/2024 रोजी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। मुंब्रा शहरात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र व मतदान बूथ असतात। मुंब्रा परिसर हा राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे। सतर मतदानाच्या वेळी आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हस्ते परहस्ते कोणतेही कृत्य करू नये याकरता मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला 15 ते 19 मुंब्र्याच्या बाहेर राहावं लागेल। आता ह्याला कायदा कुठला लावलाय? 144(2) संविधानाचं कलम आर्टिकल नंबर 19 सेक्शन 1D, ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, त्या मूलभूत अधिकारामध्ये भारताचा कुठलाही नागरिक हा कधीही कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो आणि कुठेही स्थायिक होऊ शकतो। आता हा जो सही करणारा माणूस आहे हा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा आहे काय? पण ही दडपशाही सुरू झाली आहे साहेब। ह्या अशा नोटिसेस फक्त आम्हाला का, आमच्या कार्यकर्त्यांना का? या नाक्यावरती पोलिसांच्या समोर 2 गँगमध्ये मारामारी झाली निवडणुकीचा फॉर्म भरत असताना, एकावरही कारवाई केली नाही पोलिसांनी। मग आम्हाला नोटीस कशासाठी साहेब? मी सांगितलंय त्यांना, ह्या अशा नोटिसेस दिल्या तर आम्ही उद्या बंदची हाक देऊ आणि बंद करू। जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे हे सगळे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील। पोलिसांनी दादागिरी करू नये, फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ द्या। पोलिसांचं निवडणुकीत मध्ये पडण्याचं कुठलंही काम नसतं। राज्यकर्त्यांचे हस्तक म्हणून वाकू नका।
तुमच्या ड्रेसचा आम्हाला कळतं की तुमच्यावर जबरदस्ती आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही, पण तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून कायदा वाकवू नका. हा कायदा जसा आहे तसा राहू द्या. निवडणूक शांततेने चालली आहे, ती शांततेने चालू द्या. तुम्हाला जर वाटत असेल की सत्तेला कोणी घाबरतं तर आम्ही गांधीजींची औलाद आहोत. मीठ उचलून कायदा भंग करून या देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी केलेली माणसं आहोत. तेव्हा असल्या नोटीस बिटीसला आम्ही मानत नाही, त्या आम्ही अशा फेकून रस्त्यावर टाकणार आहोत. आणि ज्याला तुम्ही नोटीस दिली आहे, मी आज इथे जाहीर करतो, ज्याला त्यांनी नोटीस दिली आहे तो उद्यापासून माझ्या गाडीत फिरणार आहे, तो माझ्या घरी राहणार आहे. हिम्मत असेल तर अटक करून दाखवा. काय लावलंय काय साहेब? गेले 2.5 वर्ष सहन करतोय, माझ्यावर 7 खोटे गुन्हे टाकले. अरे बाबा तेव्हा ठीक आहे हो, पण निवडणुकीत तुम्ही घाबरवताय म्हणजे एवढी पायाखालची वाळू घसरली आहे. साहेब एखादा फिल्म दाखव, हे फिल्म तयार आहे का रे? आज दुपारी मला एका बाईनी बोलवलं, शिवसैनिक शेंडगे नावाच्या बाईनी, त्या आनंदनगरमध्ये. बिचारीनी एक असं घराच्या समोर पायरी टाकली होती. ती विचारे साहेबांचा जोरदार प्रचार करते. सकाळी तिथे महापालिकेचे कर्मचारी गेले आणि तिच्या पायऱ्याच तोडून टाकल्या. हे कुठले राजकारण? हे इतकं गलिच्छ राजकारण ठाण्यात सुरू आहे. मोहितेबाई कुठे आहेत? मोहितेबाई जरा उठा ना, उभ्या राहा ना, लोकांना दिसू द्या ना. उठ्या ना, उभा मी सांगतो उभ्या राहा. साहेब ह्या आपल्या कार्यकर्त्या, यांचं बिचाऱ्यांचं पोळी भाजीचं दुकान, यांनी तुम्हाला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधनच तोडून टाकलं आणि सगळ्या ठाण्यात घडत होतं. मावडीची एवढीच विनंती आहे लोकांना, जर ते कायदा हातात घेणार असतील तर आपल्यालाही कायदा हातात घ्यावा लागेल. दादागिरी, विरोधकांना घाबरवण्याचे प्रकार म्हणजे आम्हाला त्रास निश्चिताची. आम्ही एक निष्ठा आहोत, आम्ही गद्दारी नाही केलेली आहे, करणार पण नाही. माझं घर देऊन सोडू दे तरी पण नाही करणार. रंजना शेळकेचं घर सोड, तिथे खानदान संपाव, तरी पण उद्या बाळासाहेब ठाकरेवर झाला शेवटपर्यंत. पण एवढी हिंमत केली. कट्टर उद्धव साहेब समर्थक आमच्या